नमस्कार, कविता रेसिपी तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? आज आपण बनवतोय लाल भोपळ्याची भाजी. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. चला आता आपण भाजी कशी बनवली ती बघूया. अर्धा किलो भोपळा घेतला, त्याची साल पूर्ण काढून बारीक बारीक कट करून घेतले आहेत. आता आपण भोपळा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. एकदा पाण्याने स्वच्छ धुतला की भोपळा आपण स्वच्छ धुवून घेऊ. आता भोपळा आपण आता स्वच्छ धुवून घेतला आहे. आता आपण तेल तापत ठेवू. तर कढई ठेवून आता त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊ. आता आपलं तेल तापलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये 1 चमचा राई टाकू. राई थोडी तडतडली की 1 चमचा जिरे टाकून घेऊ. राई जे थोडे भाजून झाले की त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकून घेऊ आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. जर तुमच्याकडे सुकी लाल मिरच्या असेल तुम्ही तेही टाकू शकता. आता मिरची थोडी भाजून झाली की आपण त्याच्यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे घालून घेऊ आणि लालसर कांदा परतून घेऊ. कांदा लवकर भाजण्यासाठी मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे. त्याने कांदा लवकर भाजून होतो. कांदा आपला लालसर परतत आला आहे. अजून थोडा 5 मिनिटं तरी भाजून घेऊ. आता आपण कांद्यामध्ये 1 टोमॅटो टाकून घेऊ. तोही थोडा मऊ होईपर्यंत भाजून घेऊ. या भाजीला आपल्याला पाणी टाकायची गरज नाही. ही वाफेवरच चांगली शिजून जाते भाजी. कांदाही आणि टोमॅटो आपला लालसर असा भाजून झाला आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आपण. आता याच्यामध्ये आपण कापलेल्या भोपळ्याचे तुकडे टाकून घेऊ. चांगले असे आता परतून घेऊ. चांगले असे अशात मिक्स करून घेऊ. म्हणजे हळद वगैरे सगळी भोपळ्याच्या तुकड्याने लागेल. आता आपण याच्यावर 1 चमचा मीठ घालून घेऊ. अगोदर कांदा भाजण्यासाठी आपण अर्धा चमचा घातलेला आहे. आता 1 चमचा मीठ घालून घेऊ. ते चांगले मिक्स करून घेऊ. आणि आता एकदम मंद आचेवर भाजी 10 मिनिटं तरी वाफ काढून घेऊ. आता आपण गॅसची फ्लेम एकदम कमी करून घेऊ आणि झाकण देऊन भाजी 10 मिनिटं तरी वाफ घेऊ. पुन्हा एकदा 10 मिनिटांनी पुन्हा एकदा भाजी हलवून पुन्हा एकदा 5 मिनिटं तरी वाफ काढून घेऊ. 10 मिनिटं झालेत. आपण आता झाकण काढून बघूया. मस्त आपली भाजी अशी शिजली आहे. आता आपण वरून किसलेले ओले खोबरे घालून घेऊ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. मिक्स करून कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये लवकर बनणारी ही भाजी आहे. या भाजीला आपण मसाल्याचा कोणताही वापर केलेला नाही. ही भाजी तयार झाली आहे. तुम्ही नक्की एकदा करून पहा.